संधी उपलब्ध करून दिली आणि आपले नेते माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात मला कुठल्याही धार्मिक ग्रंथापेक्षा भारताचं संविधान महत्वाचं आहे, कारण हेच संविधान सामान्यांची सेवा करण्याकरता मला शक्ती देतं. हे संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आपल्याला खऱ्या अर्थानं या ठिकाणी भारताची लोकशाही मजबूत करण्याकरता, संविधान रुजवण्याकरता वापरायचं आहे. आपल्याला कल्पना आहे लोकसभेच्या काळात आपण बघितलं संविधान विरोधी शक्ती, अराजकतावादी शक्ती, या शक्तींचा प्रादुर्भाव या महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आपले विरोधक, मग ते काँग्रेस असो, ती उबाठा असो, ती शरद पवारांची पार्टी असो, यांना ज्यावेळेस लक्षात आलं की भारतीय जनता पक्षाला आणि मोदीजींना आपल्याला पराजित करता येत नाही, त्यावेळी अराजकतावादी अशा सगळ्या शक्तींना एकत्रित घेऊन त्यांनी या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला. या महाराष्ट्रात वोट जिहाद आपण बघितलं, या महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह आपण बघितला. पण गेल्या 6 महिन्यामध्ये आपल्या सगळ्या राष्ट्रीय विचाराच्या संघटनांनी एकत्रित येऊन आपल्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी राष्ट्रवादाचं पुन्हा रोपण केलं आणि या अराजकतावादी ताकदींना या निवडणुकीमध्ये आपण पूर्णपणे पराभूत केलं. पण त्यांना जरी आपण निवडणुकीत पराभूत केलं असलं तरी त्यांच्या कारवाया थांबलेल्या नाही आहेत. आपल्या समोर आव्हान आहे. आपण आत्ताच बघितलं कशा प्रकारे बांगलादेशी घुसखोर या ठिकाणी आपल्याला अलीकडच्या काळात सापडतायत आणि केवळ सापडत नाही आहेत तर ते कागदपत्र बनवून मतदार याद्यांमध्ये या ठिकाणी घुसतायत. आमच्या किरीटभाईंनी परवा त्या ठिकाणी मालेगावचं उदाहरण दिलं, ज्या मालेगावमध्ये शेकडो नवीन जन्म प्रमाणपत्र अचानकपणे हजारो लोकांना त्या ठिकाणी मिळाले. मालेगाव असेल, इकडे अमरावतीचं अंजनगाव असेल, अचानक त्या ठिकाणी एकेका गावामध्ये 100 लोकांना जन्माचं प्रमाणपत्र मिळत आहे. 50 वर्षाचे 60 वर्षाचे लोक अचानक आपल्या जन्माचं प्रमाणपत्र काढतायत. वोट जिहादचा पाठ सुरू झालेला आहे. हे सगळे घुसखोर आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्याचं आव्हान हे आता आपल्या समोर आहे. या देशामध्ये एकही घुसखोर या महाराष्ट्रामध्ये आपल्याला त्या ठिकाणी राहू देता कामा नये. त्यामुळे या अराजकतावादी ताकदींच्या विरुद्धची आपली लढाई, ही लढाई अजून आपल्याला त्या ठिकाणी घट्ट करावी लागेल. याच अराजकतावादी ताकदींनी दुसरा प्रयत्न सुरू केलेला आहे. या महाराष्ट्रातली सामाजिक वीण ही कशी त्या ठिकाणी खराब होईल, या महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये पंथांमध्ये द्वेष भावना, त्यांच्यामध्ये विद्वेष, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुफळी कशी माजेल असा देखील प्रयत्न हा मोठ्या प्रमाणात होतोय. अनेक घटना होतात, गंभीर घटना होतात, त्याचे पडसाद उमटतात. ते साहजिक देखील असतात, ते नैसर्गिक देखील असतात. पण अनेक वेळा अशा पडसादांचा उपयोग करून अराजकतावादी आपलं मत कसं पुढे नेता येईल असा देखील प्रयत्न करतात. आणि म्हणून कुठेतरी हा महाराष्ट्र एकसंघ राहायला पाहिजे. माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला जो या निवडणुकीचा गुरुमंत्र ठरला. एक है तो सेफ है. हे मोदीजींनी सांगितलं, हे आमच्या साधू संतांनी सांगितलं. या ठिकाणी हा मंत्र घेऊन आपण समाजात गेलो, संपूर्ण समाज एकसंघ झाला. या ठिकाणी एक भगवी लहर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितला. पुन्हा एकदा समाजामध्ये दुफळी माजवण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न आपल्याला हाणून पाडावा लागेल आणि सगळ्या समाजाला सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपण वर्षानुवर्ष सांगतोय पथका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना. हा मंत्र घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून अराजकतावादी या ज्या सगळ्या ताकदी आहेत या ताकदींच्या विरुद्धची लढाई आपली संपणार नाही आहे. आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करायचं आहे. एक नवीन महाराष्ट्र आपण घडवतोय. या महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ज्या प्रकारे 2014 ते 19
त्यानंतर 2022 ते 24 आपण या ठिकाणी काम करून दाखवलं. ती गती आता महाराष्ट्राला पुन्हा प्राप्त करून दिली आहे. आपण सांगितलं महाराष्ट्र आता थांबणार नाही, ही गती कमी होणार नाही. आता या महाराष्ट्राला कायम दुष्काळ मुक्त करण्याकरता नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेले आहेत. ज्या नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून यातला मराठवाडा असेल, आमचा उत्तर महाराष्ट्र असेल, आमचा विदर्भ असेल, यातला दुष्काळ हा कायम भूतकाळ करायचा आहे. या ठिकाणी शेकडो किलोमीटरचे कालवे तयार करून नद्यांना आपापसात जोडून समुद्रात वाहणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि आपल्या महाराष्ट्राला पाणीदार करण्याचं स्वप्न आपल्या सरकारने या ठिकाणी बघितलेलं आहे. एक ऊर्जावान महाराष्ट्र, ज्या महाराष्ट्र